सातारा लोकसभा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर यावर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता राहिली आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला नाही। छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या रूपाने या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत राहिला। सातारा आणि कराड या दोन्ही मतदारसंघाचं एकच सातारा लोकसभा मतदारसंघ तयार झाला। 1996 मध्ये मतदारसंघाचं शिवसेनेनं प्रतिनिधित्व केलं होतं। त्यानंतर शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला। काँग्रेसचे नेते अभयसिंगराजे भोसलेंनी शिवसेनेचा पराभव करत काँग्रेसचा झेंडा साताऱ्यामध्ये फडकावला होता। मात्र 1999च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं हा गड स्वतःकडे खेचून आणला आणि अजूनपर्यंत तो राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे। 1999 ते 2009 पर्यंत दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं, तर 2009 मध्ये पुन्हा शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांचा पराभव करत छत्रपती उदयनराजे भोसलेंनी हा गड राखून ठेवला होता। सातारा मतदारसंघाची थोडक्यात माहिती आपण घेऊया आणि मग आपण आपल्या पुढच्या चर्चेला येऊया। एकूण मतदार संख्या आहे 16,07,396। यामध्ये स्त्री मतदारांची संख्या आहे जवळपास 7,06,44 आणि पुरुष मतदार आहेत 9,06,752। एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत या लोकसभा संघात। त्यापैकी सातारा आहे, कोरेगाव आहे, वाई, पाटण आणि कराड दक्षिण आणि कराड उत्तर यातले 4 मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, तर कराड दक्षिणवर काँग्रेस आणि पाटणमध्ये शिवसेनेची सत्ता आहे। इकडच्या समस्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। त्याआधी बघूया आपण या इकडचे आमदार कोण कोण आहेत। शिवेंद्रराजे देखील इकडचे आमदार आहेत आणि समस्या जर म्हणू तर शेती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। इथे बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न आहे। सिंचनाचा अभाव आहे, ऊसाची शेतीचं हे मोठं क्षेत्र आहे। बेरोजगारीची समस्या या निवडणुकीत मुख्य मुद्दा राहणार आहे। जोश साताऱ्याचा आपण बघतोय। 2019च्या निवडणुकीत खासदार उदयनराजे यांच्या समोर आता युतीचा तगडा उमेदवार नरेंद्र पाटील यांना उतरवण्यात आलंय। त्यामुळे उदयनराजेंसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। मात्र उदयनराजेंना पराभूत करणं सोपं नाही, हे काल कराडच्या मेळाव्यात उदयनराजेंनी दाखवून दिले। एक मन है, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता। स्टाइल स्टाइल। आणि उदयनराजेंसमोर आव्हान असणार आहे नरेंद्र पाटलांचं। आपण थेट जाऊया साताऱ्याला। नरेंद्र पाटील जय महाराष्ट्र सोबत यावेळेस जोडले गेले आहेत। नरेंद्र पाटील, साताराकरांच्या समस्यांना तुम्ही न्याय देणार का आणि उदयनराजेंचं आव्हान तुम्ही कसं पेलणार? नमस्कार। नमस्कार। येणाऱ्या निवडणुकीमध्ये सातारामधील असणाऱ्या जनतेचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडून त्या ठिकाणी असणारे न्याय मिळवून देण्याकरिता मी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। युतीचा उमेदवार म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या युतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी आता निवडणुकीत लढवत आहोत। बरं, सातारा हा आमचा वेगवेगळ्या विषय सातत्याने चर्चेला राहिलेला आहे, परंतु अशी काही प्रगती विकासाच्या दृष्टिकोनात हवी होती ती आजपर्यंत ती झालेली नाहीये। नरेंद्र पाटील, एक प्रश्न आहे। सातारा लोकसभेचे जे प्रश्न आहेत तुमच्या मतदारसंघाचे, मुख्यतः इथल्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आहे। इथे मेडिकल कॉलेजचं पुरेसं नाहीये, मुलांना बाहेर गावी जावं लागतं। यासाठी काय करू शकाल तुम्ही? तर म्हणजे कराडमध्ये एक आमचं कृष्णा मेडिकल कॉलेज ऑलरेडी आहे, परंतु शहरामध्ये एक मेडिकल कॉलेज फार अगोदर होणं गरजेचं होतं।
गेले 15 वर्ष या ठिकाणी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे होणं फार शक्य होतं. खरं म्हणजे राष्ट्रवादीची फार मोठी ताकद सातारा जिल्ह्यामध्ये मानली जाते, परंतु मेडिकल कॉलेजच्या गोष्टीतून त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. अगदी बरोबर परंतु आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज करण्याकरिता आम्ही नक्कीच त्या ठिकाणी नरेंद्र पाटील, तुम्ही मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात, त्यामुळे हा प्रश्न सोडवणं तुमच्याकडून तुम्हाला सहज शक्य असं म्हणता येईल. दुसरा असं आहे की ऊस दराचा प्रश्न आहे, तसंच FRP वेळेत मिळत नाही, हा इकडच्या मतदारांचा मुख्य मुद्दा आहे. काय कराल तुम्ही? राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या जे पैसे ऊस उत्पादक असणारे कारखाने हे देत नाहीत, याच्यासाठी वेगवेगळे बंधनं घातलेली आहेत. शेतकऱ्यांवरती आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर एकत्रपणे कारखाने जे काही भाव ठरवून दिलेले आहेत ते जरी देत नसतील तर ते त्यांना आम्ही भाग पडू, किंबहुना साखर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी साखर आयुक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्यावरती योग्य त्या ठिकाणी नक्कीच. कारवाई करू. नक्कीच. पण डोंगर दऱ्यातल्या भागातल्या गावांचे जे दळणवळणाचा जो प्रश्न मुख्यतः आहे तो प्रलंबित आहे. त्यासाठी सातारकरांना तुमच्याकडून, उदयनराजेंकडून फार अपेक्षा आहेत. तुम्ही काय करणार? खरी गोष्ट आहे की गेले 10 वर्षामधून डोंगरामधील असणाऱ्या आमच्या वाड्या वस्त्या अजूनही चांगल्या रस्त्यापासून वंचित राहिलेले आहेत. खासदारकीचा निधी हा प्रामुख्याने पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण, त्याचबरोबर वाई, जावली, कोरेगाव या परिसरामध्ये तो पडला गेला नाही. त्याचं कारण मला माहित नाही. कदाचित ज्याच कारणामुळे तिकडची असणारी जनतेची अपेक्षा आहे की नवीन उमेदवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे जे दैनंदिन प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी विजेचे प्रश्न आहेत, ते चांगल्या पद्धतीने मार्गीस लागेल. किंबहुना राज्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणचा विकास निधी तर आणेलच, पण केंद्रामधूनही सातारा ही खरं म्हणजे एक ऐतिहासिक राजधानी आहे. या राजधानीमध्ये ज्या असणाऱ्या जनतेचा विकास करण्यासाठी वेळ प्रसंग पडली तर नक्कीच या ठिकाणी पंतप्रधानांच्या माध्यमातून एक मोठा निधी या जिल्ह्याकरिता मी नक्कीच आणेन. नरेंद्र पाटील, आणखीन एक सोपा प्रश्न आहे की सातारा खरं म्हणजे हा धरणांचा जिल्हा आहे, धरणं या जिल्ह्यात आहेत, पण पाणी जात आहे सांगलीकडे, इकडच्या सातारकरांना पाणी मिळत नाहीये. त्यासाठी काही प्रश्न, काही या निमित्ताने काही उपाय केले गेलेत का, आणि यापुढे तुम्ही काय करणार? काही वर्षापूर्वी या समस्यासाठी आजचे विद्यमान खासदारांनी आवाज उचलला होता. निवडणूक संपल्यानंतर ते विसर पडला त्यांना. परंतु या वेळेला आम्ही नक्की सातारकरांचं जे 2-3 मोठी धरणं आहेत, या धरणाचं पाणी जास्तीत जास्त सातारकरांच्या असणाऱ्या ग्रामस्थांना कसं मिळेल. त्याचबरोबर मान खटाव हा आमचा सातारा जिल्ह्याचा एक भाग आहे. अगदी बरोबर आहे. बऱ्याच वर्षापासून दुष्काळामध्ये राहिलेले आहेत, त्यांनाही पाणी आम्ही पहिलं देऊ. पहिलं जिल्ह्याला पाणी देऊ, मग जिल्ह्याच्या बाहेर नंतर इतरांना पाणी देऊ. फक्त सांगलीच नाही तर या ठिकाणी बारामतीलाही भरपूर पाणी त्या ठिकाणी जातं. अगदी बरोबर आहे. नरेंद्र पाटील, साताऱ्यामध्ये IT हबची मागणी होते, त्या IT हबच्या मागणीसाठी तुमच्याकडे लोक आज आशेने बघतायत. तुम्ही जर पाहिलं तर सातारा हा बरोबर पुणा आणि कोल्हापूरच्या मध्ये आहे. आपण पुणा बघितलं विकसित झालं, कोल्हापूर बघितलं तर तिथं 5 स्टार इंडस्ट्री त्या ठिकाणी आली. आज आमची सातारची जी खंडाळा, पारगाव खंडाळा म्हणायचं सातारा MIDC आहे, तिथं विकास का होऊ शकला नाही, कारण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुंडांचं राज त्या ठिकाणी चालतं. एखादा उद्योगपती किंवा कारखानदार जरी व्यवसाय करायला आला तरी त्याचा व्यवसाय चालू देत नाही. आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी गुन्हे नोंद झालेले आहेत. काहींना तर जेलच्या आतमध्ये जावं लागलं, अजून जामीन झालेला नाही. आम्ही या इंडस्ट्रीयल बेल्टच्या बरोबर प्रॉपरली उद्योग विभागाचे आमचे जे मंत्री आहेत सुभाष देसाई यांच्या माध्यमातून परत एकदा सातारा विकास करण्यासाठी रोजगार. अगदी बरोबर आहे. नरेंद्र पाटील, तुम्हाला थोडं थांबवतो मी इथे. आमचे साताराचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिन, काल मोठी एवढी रॅली झाली, कसं काय वातावरण आहे निवडणुकी संदर्भात, काय अपडेट आहेत आपल्याकडे? बरोबर आहे सर. काल उदयनराजे भोसले यांचा प्रचाराचा शुभारंभ खरं तर कराडमधून झाला. या ठिकाणी उदयनराजेंनी तुफान गर्दी जमवली होती, परंतु त्याचबरोबर काल युतीचा सुद्धा नारळ कोल्हापुरातून फोडण्यात आला आणि या ठिकाणी सुद्धा तोबा गर्दी या ठिकाणी युतीनं जमवली होती. त्यामुळे आता मतदारसंघामध्ये खूप वादळी आता प्रचार सुरू झालेला आहे. 2 लाखाहून अधिक क्राऊड जवळजवळ आपण कोल्हापूरमध्ये काल बघितला. सचिन, बरोबर आहे सर, बरोबर आहे. त्यामुळं आता इथं जे वातावरण निर्माण झालंय ते सुरुवातीला एकतर्फी वातावरण होतं. उदयनराजेंच्या समोर उमेदवारच नव्हता, त्याच्यामुळे उदयनराजे
एक तर्फे निवडून येणार असं वातावरण होतं, परंतु नरेंद्र पाटील हे दिग्गज उमेदवार युतीनं मैदानात उतरवल्यानंतर आघाडीची किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं या ठिकाणी थोडीशी धाकधूक वाढलेली पाहिजे. याचं कारण म्हणजे नरेंद्र पाटील हे जे आहेत हे सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये होते, याच्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि आता शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांनी मैदानात उतरलेले आहेत लोकसभेच्या. परंतु याच्या पाठीमागचा जो त्यांचा प्रवास आहे तो म्हणजे खूप चांगला प्रवास म्हणावा लागेल. पण सचिन आपल्यासोबत नरेंद्र पाटील सुद्धा आपल्यासोबत आहे, जोडले गेलेत. पण आपण हे सांगू इच्छितो की नरेंद्र पाटलांसमोर उदयनराजेंचं मोठं आव्हान आहे. उदयनराजेंचा प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. आपण काल बघितलं उदयनराजे नुसते भाषणाला उभे राहिले असताना टाळ्या आणि शिट्यांचा गजर होत होता. आणि उदयनराजे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. उदयनराजे लोकप्रिय आहेत, बरोबर आहे. उदयनराजेंच्या मागे तेवढा फॅन फॉलोअर्स त्यांचा नेहमीच असतो. उदयनराजेंचा बेधडकपणा, हजर जबाबीपणा हा सगळ्यात महत्वाचा आहे. लोकांना आवडतो, त्यामुळे युवक त्यांच्या पाठीमागं अक्षरशः धावत असतात ज्या ठिकाणी उदयनराजे. परंतु सगळ्यात महत्वाचं त्याच ताकदीचा उमेदवार उदयनराजेंसमोर असणं महत्वाचं, आणि तो म्हणजे नरेंद्र पाटलांच्या रूपानं त्यांनी उतरवलेला आहे. पण नरेंद्र पाटलांना राष्ट्रवादी मधल्या जे काही मतभेद आहेत, विशेषतः शिवेंद्रराजेंचा सपोर्ट जो आहे तो उदयनराजेंना मिळणार का हा प्रश्न आहे. आणि त्याचा फायदा नरेंद्र पाटलांना मिळणार का हे देखील बघावं लागेल. अगदी बरोबर आहे सर. काही दिवसांपूर्वी आमदारांनी उदयनराजेंच्या विरोधात बंड केलेलं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु मुंबई येथे झालेल्या जी बैठक आहे त्यामध्ये शरद पवारांनी आमदारांना शमवलं आणि एक मोठ बांधून उदयनराजेंच्या पाठीशी उभं राहू असा शब्द घेतला. परंतु साताऱ्यात जे दिसतंय चित्र आम्हाला ते म्हणजे अजून तेवढ्या एक दिलानं आमदार काम करताना पाहायला मिळत नाहीत. आणि उदयनराजेंचे बंधू आहेत शिवेंद्रराजे, ते सुद्धा अजून पूर्ण ताकदीने आपण या संदर्भात नरेंद्र पाटलांकडे जाऊया. नरेंद्र पाटील, तुम्ही ऐकलंय आमच्या रिपोर्टरचं एक विश्लेषण, पृथ्वीराज चव्हाण फॅक्टर आणि शिवेंद्रराजे फॅक्टर याचा फायदा तुम्हाला मिळेल का? राजकारणामध्ये सातारकरांचा प्रश्न मांडण्यासाठी मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहे. नक्की सातारमध्ये माझे काही जुने मित्र आहेत आणि ते मित्र मला मदत करतील हे मी अपेक्षित आहे. परंतु सातारच्या जनतेला विकास हवा आहे. सातारच्या जनतेला बोलणारा खासदार, समाजामध्ये 24 तास वावरणारा खासदार, जो व्यवस्थितपणे लोकांना जीएसटी आणि नोटाबंदी यामुळे जो व्यापारी वर्गाची थोडंसं अपेक्षित आहे, व्यापारी वर्गाची नाराजी आहे, त्या नाराजीचं नुकसान तुम्हाला होईल असं वाटतंय? व्यापारी वर्गाची बिलकुल नाराजी नाहीये, कारण त्याच्यामध्ये जो जीएसटी सारखा नवीन कायदा आला त्या नवीन कायद्यामुळे कर प्रणाली एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी झालेली आहे. मी बरेचशा व्यापाऱ्यांशी बोललो तर 10 ठिकाणी चुकीच्या फायली नोंद करण्यापेक्षा एकाच ठिकाणी जीएसटीचा कर भरण्याचा एक विक्रमी निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी जो घेतलेला त्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि शेवटला कर भरल्यामुळे या देशाचा विकास होतो, या राज्याचा विकास होतो हेही त्यांना जाणीव आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी व्यापाऱ्यांनी पंतप्रधानांचा निर्णय स्वागत केलाय आणि ते स्वतः पंतप्रधानांच्या विचाराच्या बाजूला राहून त्या ठिकाणी मतदानही करतील हे अपेक्षित आहे. बरोबर आहे नरेंद्र पाटील, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल. शुभेच्छा तुम्हालाही या निवडणुकीसाठी. एक छोटासा ब्रेक घेतोय. साताऱ्याचा जोश काय आहे, पश्चिम महाराष्ट्रात काय वातावरण आहे याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. जोश साताऱ्याचा एक विशेष कार्यक्रम आम्ही दाखवतोय. साताऱ्याबरोबर माढा पण इथलं इम्पॉर्टंट आहे. माढा इथून राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे तर भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाळकर हे संभाव्य उमेदवार असणार आहेत. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर माढा हा मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघातून शरद पवार प्रथम निवडून आले होते. 2014च्या निवडणुकीत विजयसिंग मोहिते पाटील यांचा विजय या ठिकाणी झाला होता. गेल्या काही वर्षात मतदारसंघामध्ये असलेल्या नाराजीमुळे यंदा माढातून शरद पवार नको अशी मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली होती आणि त्यामुळे माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतली. पवार यांनी माघार घेताच खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांनी आपले पुत्र रणजित सिंग यांच्या उमेदवारीची मागणी राष्ट्रवादीकडे केली. रणजित सिंग यांच्या नेतृत्वाला असलेल्या विरोधामुळे
त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। आता अस्तित्व संपवण्याचा डाव सुरू झाल्यानंतर विचारसरणी भिन्न असूनही रणजित सिंग यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला। आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी देखील आज भाजपात प्रवेश केलाय। निंबाळकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांनी। साताऱ्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आता ते माजी अध्यक्ष झालेले आहेत, पण भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि माढामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासोबत त्यांचा माढामध्ये मुकाबला होणार आहे। इतकी मोठी लढाई तुम्ही खेळणार आहात, जिथे शरद पवार उमेदवार होते त्यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि संजय मामा शिंदे तिथे लढतायत। प्रथमतः भारतीय जनता पार्टीने अजून उमेदवाराची घोषणा केलेली नाही, त्याच्या आधीच आपण त्याची घोषणा करत आहात। पण जर असं झाल्यास निश्चितपणे या लोकसभेमध्ये खासदार भारतीय जनता पार्टीचा झालेला दिसेल, याच्यामध्ये तेळ मात्र शंका बाळगायची गरज नाही। चंद्रकांत पाटील यांनी आज जरी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली नसेल तरी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय कोल्हापुरामध्ये की माढामध्ये तुम्हीच रणजित सिंग नाईक निंबाळकर हेच आमचे उमेदवार असतील। दादांनी सांगितलंय तसंच झालं तर लोकसभेची लढाई हे देशाचं लक्ष केंद्रित करेल अशी मी तुम्हाला खात्री करतो। पण आईवेळी तुम्ही काँग्रेसमधनं कोलांटी उडी मारून भाजपमध्ये येण्याचं नेमकं कारण काय काय झालं की ज्याची शक्यता फार कमी वाटत होती, नावही तुमचं फारसं चर्चेत नव्हतं की तुम्ही काँग्रेसमधनं भाजपमध्ये याल? काँग्रेस पक्ष सोडायचा हे तर आम्ही काँग्रेस पक्षाला माढा लोकसभेची मी मागणी केली होती की जर तुम्हाला 5 वर्ष नाही 10 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व आम्ही दिलं, आदरणीय पवार साहेबांना आम्ही नेतृत्व दिल्यानंतर पवार साहेबांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या की देशाचा नेता या ठिकाणी उभा राहिल्यानंतर आम्हाला सर्व आमचा भाग हिरवागार दिसेल, पण आमची होती त्यापेक्षाही दयनीय अवस्था झाली। आता साताऱ्यात जोश कोणाचा आहे हे लवकर कळेल, कोणाची कॉलर टाईट होणार आहे निवडणुकीनंतर ते देखील आपल्याला बघायचं आहे। पण आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। बातमी आणि बरंच काही विशेष कार्यक्रमात जोश साताऱ्याचा मध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।